नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुळ राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुळ राशीच्या लोकांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप विशेष असू शकतो. काही वेळा आयुष्य अचानक बदलत नाही, पण काही संकेत असे येतात जे पुढचा मार्ग पूर्ण बदलून टाकतात. पुढचे दिवस तुमच्यासाठी तसंच काहीतरी घेऊन येऊ शकतात. तुम्ही अनेक वेळा इतरांचा विचार करता, स्वतःच्या मनाला मागे ठेवता आणि शांत राहून सगळं सहन करता. पण प्रत्येक वेळी शांत राहणं म्हणजे योग्य असणं असं नसतं. स्वामींचा संकेत असा आहे की आता स्वतःची किंमत ओळखण्याची वेळ आली आहे. या काळात एक छोटी चूक मोठा परिणाम करू शकते आणि एक योग्य निर्णय नवीन सुरुवात देऊ शकतो. काही लोक अचानक जवळ येतील, काही दूर जातील आणि काहींचं खरं रूप समोर येईल. पण घाबरायचं नाही, कारण बदल म्हणजे शेवट नसतो, तो नवीन सुरुवातीचा संकेत असतो. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही, पण योग्य माणसासाठी योग्य वेळ नक्की येते. म्हणून मन शांत ठेवा, घाई करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या लोकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते पुढील घटना. चला तर मग पाहूया काय आहे नेमकी ती. तुळ राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या घटनेकडे येत आहोत जी तुमच्या आयुष्यात काही नवीन जाणवू शकते. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्यात अचानक हालचाल दिसू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदल लगेच समजत नाही. या काळात एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. काही गोष्टी पाहून तुम्हाला वाटेल की आता सर्व काही पूर्वीसारखं होईल. पण स्वामींचा संकेत असा आहे की फक्त भावना नाही तर विचार करून निर्णय घ्या. तुमचा चांगुलपणा आणि शांत स्वभाव अनेकांना विचार करायला लावेल. मग स्वतःच्या वेळेची, मेहनतीची आणि विश्वासाची किंमत ओळखा. पुढचे दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतात. जे तुमच्यासाठी आहे ते थांबेल. जे तुमच्यासाठी आहे ते थांबेल आणि जे नाही ते कितीही धरून ठेवलं तरी निघून जाईल. मन शांत ठेवा, कोणावरही घाईत विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक गोष्ट वेळेला दाखवून द्या. आता आपण पुढे पाहूया दुसरी घटना नेमकी काय आहे ती. अनेक वेळा आयुष्यात मोठा बदल येण्याआधी शांतता येते आणि ती शांतता कमकुवतपणा नसते, ती तयारी असते. या काळात तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. मन एक सांगेल आणि परिस्थिती दुसरं सांगेल. पण स्वामींचा संकेत असा आहे की घाई करू नका. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी समोर येईल. काही लोक अचानक तुमच्याशी चांगलं वागू लागतील, काही लोक अंतर ठेवतील आणि काही लोक तुमच्या यशाकडे पाहतील. पण प्रत्येक बदलाला उत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुम्ही अनेक दिवस स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला आहे. आता स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या वेळेला आणि स्वतःच्या निर्णयांना महत्त्व द्यायची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची नसते, पण प्रत्येक अनुभव तुम्हाला पुढे नेण्यासाठी असतो. तुळ राशीच्या मित्रांनो, मागचे काही दिवस, काही विचार, काही अपेक्षा आणि काही शांत संघर्ष आता हळूहळू बदलाकडे वळताना दिसू शकतात. पण हा बदल घाबरण्यासाठी अजिबात नाही, तर स्वतःला नव्याने उभं करण्यासाठी आहे. स्वामींचा संकेत असा आहे की प्रत्येक वेळी सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळा स्वतःसाठी घेतलेला निर्णयच सर्वात योग्य असतो. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्यांचा भार मनावर घेऊ नका. या काळात तुमच्यासमोर 2 मार्ग दिसू शकतात. एक जुना आणि सुरक्षित वाटणारा आणि दुसरा नवीन पण अनोळखी. निर्णय घेताना भीतीकडे नाही तर स्वतःच्या विश्वासाकडे पहा. लक्षात ठेवा, तुमचं नशीब कोणाच्या शब्दांनी ठरत नाही, ते तुमच्या धैर्याने आणि कृतीने ठरतं. जे निघून गेलं त्यांना थांबवू नका. जे येत आहे त्यांचं स्वागत करा.
स्वामींचा आशीर्वाद मनात ठेवा आणि स्वतःला एक वचन द्या, आता स्वतःची किंमत कमी करायची नाही. तुळ राशीच्या व्यक्तींनो, उद्यापासून सुरू होणारा काळ तुमच्यासाठी काही महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी अडकून पाडल्या होत्या, ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते, त्यामध्ये हळूहळू मार्ग निघताना दिसू शकतो. म्हणून या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका. स्वामींच्या संकेतानुसार तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील, काही नवीन लोक भेटतील, काही नवीन व्यवहार किंवा निर्णय समोर येतील. या सर्व गोष्टींमध्ये शांतपणे विचार करून पुढे जाणं आवश्यक आहे. घाईगडबडीत घेतलेला निर्णय पुढे जाऊन मोठा पश्चाताप निर्माण करू शकतो. तुमच्या मनात अनेक योजना सुरू असतील, काही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल. स्वामींची कृपा तुमच्यावर राहणार असली तरी प्रयत्नांची साथ तितकीच महत्त्वाची आहे. नशीब तुमच्या बाजूने उभे राहण्यास तयार आहे, पण तुम्ही स्वतः केलेली एक छोटी चूक त्या नशिबाला दूर नेऊ शकते. म्हणूनच प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. विशेषतः पैशांच्या बाबतीत सावध राहा. कोणालाही उधार देताना किंवा कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या. या दिवसात तुमच्या आयुष्यातील काही जुने प्रश्न अचानक संपुष्टात येऊ शकतात. ज्या व्यक्तींनी तुमची किंमत ओळखली नव्हती, त्या व्यक्तींनाही तुमचे महत्त्व समजू लागेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. काहींना नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते, तर काहींना व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. मात्र अहंकाराला मनात स्थान देऊ नका. स्वामींचा स्पष्ट संकेत आहे की नम्रता जपणाऱ्यांनाच खरा आशीर्वाद प्राप्त होतो. कौटुंबिक वातावरणात काही सकारात्मक बदल दिसून येतील. घरातील तणाव कमी होण्यास शक्यता आहे. एखादा जुना वाद मिटू शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी आपण ज्याला साधा सल्ला समजतो, त्यामध्ये भविष्यातील मोठ्या यशाचे रहस्य दडलेले असते. तसेच या काळात तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्या. एक चुकीचा शब्द जवळच्या नात्याला अंतर निर्माण करू शकतो. रागाच्या भरात बोललेले वाक्य अनेक दिवसांचे संबंध बिघडू शकते. म्हणून संयम राखा. प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. स्वामींचा आशीर्वाद त्या व्यक्तींवर अधिक राहतो जे संकटातही धैर्य आणि संयम सोडत नाहीत. काही तुळ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात. एखादी थांबलेली रक्कम मिळू शकते, जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा एखादी नवीन कमाईची संधी मिळू शकते. पण त्याचवेळी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. पैसा येईल, पण तो टिकवणे अधिक महत्त्वाचं आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी नियोजन करा. स्वामींच्या संकेतानुसार हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमच्याकडे असलेली क्षमता जगासमोर आणण्याची वेळ जवळ येत आहे. अनेकांना तुमच्याविषयी असलेले गैरसमज दूर होतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीशी निराश होऊ नका. ज्या मार्गावर तुम्ही प्रामाणिकपणे चालत आहात, त्या मार्गावर स्वामींचे संरक्षण आणि मार्गदर्शन कायम राहील. फक्त मनामध्ये सकारात्मकता ठेवा. चुकीच्या संगतीपासून दूर राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. अशा प्रकारे पुढे जाणाऱ्या तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ अनेक शुभ संकेत घेऊन येऊ शकतो. मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.